सिंधुदुर्गात सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असून नागरिक हे उष्म्याने अक्षरशः हैराण होत आहे। अशातच काल मंगळवारी संध्याकाळी सह्याद्री पट्ट्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह धुमाकूळ घातला। कणकवली तालुक्यातील नरडवे गावामध्ये मंगळवारी सायंकाळी 1 ते 2 तास वादळी वाऱ्यांसह गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। या जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली तर सर्वत्र रायवळ आंब्याचा खस देखील पडला होता। झाडावरील 70 ते 80% आंबा वाऱ्यामुळे गळून पडला। रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली होती तर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला सरकवत रस्ते मोकळे केले। विद्युत तारांवर झाडे कोसळल्यामुळे या भागातील वीज प्रवाह देखील खंडित झाला होता। तर हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या अवकाळी पावसाचा फटका काजू आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसणार आहे। यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडले आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।